बाजारातून जो मच्छी आणलेली तुम्हाला दाखवला होता ती मच्छी मी आता अशी साफ करून घेतला आणि याला चांगले धुवून घेणार पूर्ण पूर्ण जापर्यंत चांगले 3-4दा धुवणार आणि ठेवणार नंतर त्याला बांधणार आहे। बघा मी कशी साफ केले बघा ते मस्त वाटते ना। ही मच्छी जो बारकी मच्छी खात असेल त्यांना माहिती आहे बारकी मच्छीला किती चव असतात। त्यांना आवडतं ती मोठी मच्छी कधी नाही खाणार आणि बारकी मच्छीने जो माणसाला तोंडाला चव नसतात ते लोक पण चांगले खातात। ते तिखट करून बनवायचं असं बघा कशी दिसते। झाली माझी मच्छी आता बघा ती मस्त साफ झाली बघितलं। किती भारी वाटते बघा। आता ही तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। आता मी हे साफ करून ठेवले नंतर पुढचा दाखवून। आता मी याला हळद मीठ लावून त्याला काढून ठेवणार आहे नंतर रेसिपी बनवणार आहे। झाला हळद मीठ लावले हळद मीठ लावून ठेवून दिले। ही मी आता संध्याकाळी रेसिपी बनवेल तुम्हाला दाखवेन। हाय यूट्यूब फॅमिली, आता हे तुमच्या समोर दुसरे एक व्हिडिओ घेऊन आला वांगा टाकून मला बारीक मासा तर बघा मी अशी कट करून घेणार वांगाला आणि असेच बघा मी कशी बनवते तर बघा बारीक कट केलाय मी। आता याला अजून याच्यामध्ये एक बटाटा पण टाकणार। कशी मस्त आहे बघा, बिया पण नाही झाले, 2-3 दिवस आणून ठेवलं म्हणून असे कलर झाले। आता मला बारका मासाशी बांधायचं बघा। आता ही नवीन बटाटा हे आता सोलून घेणार। झालेलं आहे आता मी त्याला पण बारीक करणार असंच करणार आहे। असे घेतलं करून हा बारीक कापून घेतलेला आहे। आता हे सोबत एक पाणीमध्ये भिजवून ठेवलं आहे। आता आपण कांदा लसूण एक कांदा घेतला आहे। आता मी अशीच कापून घेणार, त्याला फ्राय करायचं। सिंपल पद्धतीने तुम्हाला हा रेसिपी बनवून दाखवणार बघा। ही जास्तीत जास्त कलकत्ता लोक बांगलादेशचा हे लोक अशी रेसिपी बनवून खातात। जास्ती मसाला नाही काय नाही, कांदा लसूण हिरवी मिरची
आणि जिरा, बस एवढीच आहे, दुसरी काय टाकणार नाही. आणि त्याच्याने पूर्ण जेवण ताट भरून खाणार. एक ताट भात तो ते संपवणार एकदा ह्या मच्छीची बनवला तर. बघा मी बारकी मच्छीनी कशी बनवते ते बघा. मी सिंपल पद्धतीने सगळे करतात आणि मला सिंपल आवडतात, पण जास्ती काय झंझटमध्ये जात नाही. आता मी ही बारीक अशी कापून घेतलेलं आहे. आता हे फ्राय करणार आहे मी. आणि आता मी मिरची धुवून घेतलेलं आहे. आता बघा ह्या मिरची पण चिरून घेणार. वांगीच्या भाजीमध्ये काय जास्त थोडा तिखट नसेल ना ते खायला चांगले नाही. तर मी अख्खी मिरची फक्त मध्ये अशी चीर पाडून घेणार. दुसरी मी तिखट नाही वापरणार, फक्त मिरची, हा मिरचीने जेवण, हिरवी मिरची. आणि याच्यात कधी गॅस नाही होत, काय नाही होत. ज्यांचा गॅसचा प्रॉब्लेम होतो ह्या मिरचीने कधी गॅस नाही होत. सगळी मिरची मी चिरून घेतलेलं आहे. आता बघा एवढा असतो. याच्यामध्ये फक्त ॲड करणार मी हळद आणि मीठ आणि जिरा, बस एवढा. आता तुम्हाला दाखवते मच्छीचं रेसिपी वांगा टाकून. आता आपण गॅस पेटवून घेऊ. नंतर कढई ठेव. आता मी ही मच्छी बनवणार. ही मच्छी वांगा टाकून बनवायची मला. आता तेल टाकतोय. मला फ्राय करायची मच्छी. आता थोडासा त्याला फिरून घेऊ द्या तेल. हा बघा थोडं कडक गरम करायचं. तर बघू आता मला थोडासा कडक फ्राय करून घेणार. आता बघू मला थोडंसं पालटे करून घेतो. असे करून मी पूर्ण मच्छी फ्राय करून घेणार. माझी मच्छी फ्राय झालेलं आहे. हा बघा ते कडक करून मी फ्राय केला आहे. त्याला काढून घेते. नंतर दुसरी जो आहे ती पण करून घेते फ्राय. तर माझी मच्छी पूर्ण कडक करून फ्राय करून झालेलं आहे. बघू शकता. हां बघा मस्त फ्राय केला आहे मी. आता ही मच्छीने दुसरी आता करून दाखवते. तर हा तेल गरम आहे. या तेलामध्ये मी कांदा, लसूण हा फ्राय करून घेणार. बघा म्हणजे तेल घेतलं होतं म्हणून जास्तीने एक तेलात पूर्ण सगळं काम होऊन जाईल. लाल लाल झाले थोडं. आता मी ह्या काढून घेणार.
हे ज्या वाटण तयारी करणार. सिंपल पद्धत आहे. फक्त याच्यामध्ये जिरा टाकणार. झाला माझा कांदा बघा. आता मी ह्याला काढून घेणार. एक ताटले काढून घेणार. थोडं थंड झाला का मिक्सरमध्ये ह्याला वाटण करून घेणार. आता ही तेलामध्ये दुसरी तेल नाही ॲड करणार. त्याच्यामुळे थोडंसं जिरं, नमक, हळद, दुसरी काय टाकणार नाही. आता मी हा भाजी मला 2 मिनिट झाकण ठेवणार. तसे नंतर पाणी ओतणार. 2 मिनिट झाकण ठेवून दिलं. 2 मिनिटाने थोडंसं शिजून जाईल. नंतर रसात पाणी टाकत. आता 2 मिनिट झाले. बघू ती भाजी कमी झाली. जेवढं भाजी शिजायला पाणी पाहिजे तेवढा पाणी टाकणार आणि त्याच्यात शिजवून घेणार आणि त्याच्यात रस्सा राहणार. आता हा बघा मी पाणी टाकते. पाणीने शिजून जाणार आणि जास्ती पण नाही ठेवणार, कमी पण नाही. त्याला 5 मिनिट ढक्कन लावून त्याला शिजवणार. ढक्कन लावलं 5 मिनिट नंतर बघा आता भाजी शिजते. तुम्हाला वाटण करायचं आहे. हे जे कांदा घेतलेला होता त्याच्यात आता मिक्सरमध्ये टाकते आणि वाटण करून घेते. ते वरण टाकायला लागतात. आता मला फक्त 1 चमचा जिरा, दुसरी काही नाही. आता हे मी वाटण करणार. माझे वाटण झालेलं आहे बघा. ही मी शेवटची टाकणार आहे. टाकताना दाखवते. आता 5 मिनिट झालेले आहे बघा. अशी उकळलं तर मी काय करणार, त्याला जो मच्छी फ्राय केला होता ते मच्छी मी वरती टाकून देणार. सगळी मच्छी टाकून देणार नाही. मी गावठी टोमॅटो कापलेले तेच वरती टाकून द्यायचं असेच. त्याला अजून 5 मिनिट असे ढक्कन लावून
शिजून घेणार. नंतर 5 मिनिट नंतर बघू. 5 मिनिट शिजायला दिला. आता मी जे वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार. त्याच्या वाटणमध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलं आणि थोडंसं त्याला फिरून घेतलं. आता हे वाटण काय करणार, इथं टाकणार. बघा आता सकली झाल्यानंतर या शेवटचे टाकते त्याच्या. बघा आता मी काय करणार आहे, शेवटचं हलवणार त्याला. परत 2 मिनिट टाकून ठेवणार उकळले आहेपर्यंत. नंतर बघा शेवटचे. आता 2 मिनिट झालेलं आहे. बघा आता भाजी कसे झाले बघा. एवढा खुशबू सुटले ना, ते खुशबूने पोट भरलं. आणि ही भाजी कशी, जेवढं शिला राहतात सकाळ सकाळी थंडीचा टाईम, ही भाजीची आणि गरम भात लय भारी वाटते. जास्ती लोक, बंगाली लोकही जास्ती खातात. म्हणून ही भाजी रेसिपी करून दाखवला. तुम्हाला कशी वाटला मला सांगा. बटाटा टाकलेली मी, कुठे गेले हा बघा, शिजला. सगळे शिजून गेले. माझी भाजी कशी बनवला आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे सिंपल पद्धतीने. साखर टाकल्यानंतर जर मी वाटण टाकलं ना, कांदा लसूण जिरा, दुसरी काहीच नाही. आणि शेवटची मी धानापाता ही वरण टाकून देणार. झाली माझी भाजी. आता कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा. हां, बाय फॅमिली. त्याला ढक्कन लावलंय. आता मी गॅस बंद करणार. झाले.